न्यू डिटर्जेंट की ओर से समस्त भारतवासियों एवं देशवासियों, जनपदवासियों, क्षेत्रवासियों को धनतेरस, दीपावली एवं भाई दूज की हार्दिक शुभकामनाएं एवं हार्दिक बधाई। नागपुर शहर में एक बार फिर भ्रष्टाचार के आरोपों ने हलचल मचा दी है। कांग्रेस के शहर अध्यक्ष और पश्चिम नागपुर के विधायक विकास ठाकरे ने नागपुर महानगर पालिका पर बड़ा आरोप लगाते हुए कहा कि नगर निगम के अंदर इमारत की अनुमति और फायर एनओसी देने के नाम पर भारी खंडनी वसूली की जा रही है। ठाकरे का दावा है कि ये पूरा रैकेट दलालों के माध्यम से चल रहा है और उनके पास इसके ऑडियो सबूत मौजूद हैं। ठाकरे ने बताया कि एक इमारत की फायर एनओसी महीने से लंबित थी और जब संबंधित व्यक्ति ने जानकारी मांगी तो उसे सीधे एक दलाल के पास भेज दिया गया। उस दलाल ने खुद ये स्वीकार किया है कि वो एनएटीपी और फायर विभाग के बड़े अधिकारियों का काम खुद करवाता है। विधायक ठाकरे ने आरोप लगाया कि पूरा रैकेट प्रशासक की कार्यकुशलता में पनपा है और अब ये एक संगठित वसूली प्रणाली का रूप ले चुका है। कांग्रेस विधायक ने पुलिस प्रशासन से तुरंत कार्रवाई की मांग की है और कहा कि संबंधित अधिकारियों और दलालों की जांच कर सच्चाई जनता के सामने लाई जाए। ठाकरे ने यह भी याद दिलाया कि साल 2002 में भी इसी तरह का टैक्स घोटाला सामने आया था, जिसमें 12 अधिकारियों को निलंबित किया गया था। उन्होंने चेतावनी दी है कि अगर इस बार भी कार्रवाई नहीं हुई तो हम सड़कों पर उतरेंगे। इन गंभीर आरोपों से नगर निगम के टाउन प्लानिंग और फायर विभाग में हड़कंप मचा हुआ है और अब सबकी निगाहें प्रशासक की प्रतिक्रिया पर टिकी हैं। ऑडिओ क्लिप सुद्धा सादर केला, नेमक्या कोणत्या विभागाच्या काय मागणी आणि काय सांगाल? दलालांची ऑडिओ क्लिपच तुम्ही जारी केली आहे। असं आहे की माझ्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघामध्ये एक इमारत आहे, त्या इमारतीची फायरची एनओसी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। आता त्या फायरच्या एनओसी साठी मी फायर अधिकाऱ्याला जवळपास 6 महिने आधी फोन केला होता आणि त्या फायर अधिकाऱ्यांनी ते संबंधित माझ्याकडे लोक आले होते, त्यांना एका दलालाकडे पाठवलं। आता लोकांना आपलं काम होण्याशी मतलब राहते, परंतु त्या दलालांनी त्यांना झुलवलं, काम नाही केलं, तर ते पुन्हा माझ्याकडे आले। मी त्यांना विचारलं की तुम्ही 6 महिने माझ्याकडे का नाही आले, तर त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही फोन केल्यानंतर आम्ही या दलालाच्या मार्फत प्रयत्न केले, परंतु अजून तिथे पुढे सरकलं नाही। तर मग मला माहिती करायचं की हा दलाल कोण आहे, म्हणून मी याला एका कार्यकर्त्याला फोन लावायला सांगितलं आणि की असेच आमचं काम करायचं आहे। तर त्यावर त्यांनी संभाषण दिलं की नागपुरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे एडीटीपी फायरचे काम मीच करून देतो आणि हे काम मी तुमचं करून देईन आणि कुठलंही अडचणीचं काम असलं न होणारं ते सुद्धा मी करून देतो। याचाच अर्थ की सामान्य माणसाचं होणारं काम असलं तरी त्याच्यात अडचण निर्माण करणे आणि हा दलाल गेला, पैसे मिळाले, लक्ष्मी दर्शन झालं तर ते काम करून देणे, हा गोरखधंदा या प्रशासकाच्या काळात महानगरपालिकेत चालू आहे। त्याची ऑडिओ क्लिप आहे, मी याची पोलीसमध्ये तक्रार करणार आहे। पोलिसांनी त्या दलालाला पकडावं आणि पकडल्यानंतर कोणकोणत्या लोकांचे त्यांनी कामं केले, कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केले याची लिस्ट जारी करावी। कारण की याच्या आधी 2002 मध्ये असाच एक टॅक्सचा घोटाळा पकडला होता आणि तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांनी 12 लोकांना एका रात्रीत सस्पेंड केलं होतं। असाच घोटाळा होता। मला महानगरपालिकेची 2002 मध्ये मी तो घोटाळा रात्रीच्या रात्री 12 लोक सस्पेंड झाले। यामध्ये सुद्धा या ऑडिओ क्लिप मध्ये ज्या व्यक्तीचं संभाषण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, त्याच्याकडनं माहिती करावी की भैया तू म्हणून झाला नागपुरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचं, किती मोठ्या लोकांचं काम केलं, मग कोणत्या अधिकाऱ्याच्या मार्फत काम केलं, मग ते काम अडचणीचं होतं का एकदम की होणारं होतं तरी तू त्यांच्याकडनं पैसे उकळले, असे अनेक प्रश्न निर्माण होतील। ही एक ऑडिओ आहे, अनेक व्हिडिओ सुद्धा मी काही दिवसांनी तुम्हाला दाखवणार आहे। विकासजी, या ऑडिओमध्ये एक अण्णावाचा उल्लेख येतो आहे आणि कोणत्या विभागात हे काम करण्याकरता ही संपूर्ण चर्चा सुरू होती काय? हे तो सांगतोय ना, तुम्ही ऐकलं ना, तो सांगतो टाउन प्लॅनिंग आणि फायर विभाग हे सगळं मीच करतो, मला कॉन्ट्रॅक्ट देऊन द्या, मीच सगळं करून देतो घुमून फिरून। तर मग मला असं वाटतं की जर या इतक्या सगळ्या घटना घडत असतील आणि प्रशासकाला माहीत नसेल म्हणजे त्या प्रशासकाचं नियंत्रण नाही आहे।
त्या प्रशासकाच्या राज्यात या नागपूर शहरात लूट झाली आहे 3 वर्षात. याचा जाब त्या प्रशासकांना द्यावा ही आमची मागणी आहे. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला बांधला बसका बांधला बांधला बसका बांधला बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.